सध्या मदत आणि पुनर्वसन मंत्री बोलतायत मकरंद पाटील, तिथे जाऊयात. त्याची सुद्धा मदत ही शासन निश्चितपणाने शेतकऱ्यांना करेल हे मी या निमित्तानं आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि पुन्हा ज्या काही आमच्याकडे काही अशाही तक्रारी प्राप्त झाल्यात की नदी आणि ओढ्यालगतचे जे जमिनी आहे शेतकऱ्यांच्या, ती क्षेत्र सुद्धा काही ठिकाणी खरडून गेलीत, वाहून गेलीत. आणि अशा नापिकी झालेल्या क्षेत्राला सुद्धा हेक्टरी साधारण 47,000 रुपयाची मदत ही या संदर्भात देण्याचा निर्णय सुद्धा यापूर्वी आम्ही दिलेला आहे. आणि या संदर्भातले पुन्हा निर्देश आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या निमित्तानं देत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे की पंचनाम्याने नियम तपासण्यात वेळ न घालवता तात्काळ बँकांमध्ये मदत जमा करा. याशिवाय जे निकष होते जुने 2 हेक्टरपर्यंत त्याऐवजी 3 हेक्टरपर्यंतची मदत द्या. नाही, या संदर्भामध्ये आता NDRFचा जो निकष आहे, या NDRFच्या निकषानुसारच मदत आपण या निमित्तानं शेतकऱ्यांना देतोय. आता काही ठिकाणी निश्चितपणानं आपण म्हणताय तसं अधिक मदतीची लोकांची अपेक्षा आहे. या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये आणि विशेषतः वरिष्ठ आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्या स्तरावर सुद्धा या संदर्भातली चर्चा सुरू आहे. मंत्री आणि शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी ग्राउंडवरती पाहायला मिळत नाही अशी टीका आता विरोधक करताना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा असं म्हटलं की फक्त मंत्रालयातून ऑनलाईन आढावा घेतला जातोय, कोणी शेतकऱ्याच्या नाही. असं काही वस्तुस्थिती नाही. आपल्याला माहिती आहे, काल पाऊस झालाय. काल आमचे काही पालकमंत्री, 2-3 पालकमंत्री आमचे संबंधित जिल्ह्यामध्ये पोचले सुद्धा आहेत. आणि आम्ही सगळे अगदी मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बहुतेक सगळे मंत्री आता जिथं पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये असतील किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये. आता मी मदत आणि पुनर्वसन मंत्री आहे. मी स्वतः बुलढाणा असेल, अकोला असेल, परभणी असेल, या जिल्ह्यांचा दौरा मी स्वतः उद्यापासून त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्या संदर्भात एकूणच असणाऱ्या या परिस्थितीचा आढावा हा त्या ठिकाणी घेणार आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक मंत्री हा त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन हा लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करणार आहोत. सर, 27 आणि 28 तारखेला पुन्हा एकदा हवामान खात्याने इशारा दिलेला, राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण होऊ शकते. कशा पद्धतीने लक्ष ठेवणार आहे? नाही, या संदर्भात सुद्धा कॅबिनेटमध्ये आढावा झालेला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं 27-28 तारखेला साधारण अतिवृष्टीचा अंदाज हा राज्याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा मग SDRF असेल, NDRF असेल, अन्य विभागांना आपत्ती व्यवस्थापन आमचा कक्ष असेल किंवा आयुक्त असतील, आमचे कलेक्टर असतील, यांना सुद्धा या संदर्भात अलर्ट राहण्याचे आदेश या निमित्तानं देण्यात आले. केंद्राकडून काही मदतीसाठी तुम्ही काही पत्रकार किंवा काही बोलणं? नाही, आज आपलं राज्य शासन या संदर्भामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. आणि मी आज आपल्या या निमित्तानं खात्री देऊ इच्छितो की ज्या शेतकऱ्यांचं एकूण नुकसान झालेलं आहे त्यांना निश्चितपणानं शासन मदत करेल. आणि शासन या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. तर आज या संदर्भात बैठकीमध्ये काही चर्चा झाली का? बैठकीमध्ये या संदर्भामध्ये आता चर्चा झाली. या संदर्भात सुद्धा वरिष्ठ आमचे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे या संदर्भामध्ये आता चर्चा करताय. हां, आणि योग्य तो निर्णय निश्चितपणानं ते घेतील. विजयवाडा असं म्हणतायत की 50,000 रुपये प्रत्येकी देण्यात यावेत. या संदर्भामध्ये काही होऊ शकतं, काही चर्चा झाली आहे का? हेक्टरी 50,000 नाही, मदत अधिक देण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्या संदर्भात विचारविनिमय सुरू आहे. झालं व्यवस्थित.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंत्र्यांचा दौरा सुरू असणार आहे आणि मुख्यमंत्री मंत्री हे सध्या संपूर्ण स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मकरंद पाटील यांनी दिली आहे.